विद्यार्थी मित्रो, पाठीमागच्या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टीफन्स बोल्झमन लॉ हा पाहिला आणि त्या आर्टिकलबरोबरच 3 नंबरचा टॉपिक कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन हा संपला. माळी सरांचा सध्या 5वा टॉपिक ऑसिलेशन्स चालू आहे आणि तोही संपत आला आहे आणि तो संपल्यानंतर ते 6वा टॉपिक सुपरपोजिशन ऑफ वेव्स याला सुरुवात करणार आहेत. म्हणून आज आपण 7वा टॉपिक वेव्ह ऑप्टिक्स याला सुरुवात करतोय. सुरुवातीला आपण या नवीन टॉपिकचे वेव्ह ऑप्टिक्सचे इंट्रोडक्शन पाहणार आहोत. इंट्रोडक्शनमध्ये लाईटच्या बाबतीत 11वीत असताना जे काय पाहिले, ज्या घटकांचा स्टडी केला आहे त्याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. तर पहिला मुद्दा असा की लाईट स्ट्रेट लाईन पाथनी जाते. लाईट स्ट्रेट लाईन पाथनी ट्रॅव्हल होते जर मीडियम युनिफॉर्म असेल, होमोजिनियस असेल तर लाईट स्ट्रेट लाईन पाथनी जाते. उदाहरणार्थ एअर हे होमोजिनियस मीडियम आहे. जोपर्यंत एअर मीडियम बदलत नाही तोपर्यंत लाईट स्ट्रेट लाईन पाथनीच ट्रॅव्हल होते. आणि जर का मीडियम बदललं, एअरमधून ग्लासमध्ये किंवा एअरमधून वॉटरमध्ये असं जर मीडियम बदललं तर मात्र ती बेंड होते. परंतु जोपर्यंत मीडियम एकच आहे, मीडियम जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत लाईट स्ट्रेट लाईन पाथनीच ट्रॅव्हल होते. असा एक मुद्दा आपण 11वीत बघितला होता. तर तो पहिला मुद्दा, लाईट ट्रॅव्हल्स अलॉंग स्ट्रेट लाईन पाथ थ्रू युनिफॉर्म अँड होमोजिनियस मीडियम. दुसरा मुद्दा असा 11वीत पाहिलेला की लाईटचा जो स्ट्रेट लाईन पाथ आहे त्यालाच रे ऑफ लाईट असं म्हणायचं. स्ट्रेट लाईन पाथ ऑफ लाईट इज कॉल्ड ॲज रे ऑफ लाईट, असा दुसरा मुद्दा. सो स्ट्रेट लाईन पाथ ऑफ लाईट इज कॉल्ड ॲज रे ऑफ लाईट. यानंतर 11वीत पाहिलेला एक मुद्दा असा होता की रे ऑफ लाईट ट्रॅव्हल होताना जर एखाद्या रिफ्लेक्टिंग सरफेसवरती म्हणजे मिररवरती जर इन्सिडेंट झाली तर तो रे ऑफ लाईट त्याच मीडियममध्ये परत जातो. आणि ही जी फिनॉमिनॉन आहे त्याला आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट असं म्हणतो. सो व्हेन रे ऑफ लाईट इन्सिडेंट ऑन रिफ्लेक्टिंग सरफेस लाईक मिरर देन इट अंडरगो रिफ्लेक्शन. हा तिसरा पॉईंट. व्हेन रे ऑफ लाईट इन्सिडेंट ऑन रिफ्लेक्टिंग सरफेस लाईक मिरर देन इट अंडरगो रिफ्लेक्शन. आता ही जी फिगर दिसते त्याला जर आपण नावं दिली, उदाहरणार्थ XY इज दी रिफ्लेक्टिंग सरफेस, AB इज दी इन्सिडेंट रे, BC इज दी
रिफ्लेक्टेड रे, आणि जर रिफ्लेक्टिंग सरफेसला बी या पॉईंटमध्ये आपण नॉर्मल काढली आणि त्याला आपण बी एन असं नाव दिलं, तर फिगरचं एक्सप्लेनेशन असं होईल, एक्स वाय इज द रिफ्लेक्टिंग सरफेस or mirror, AB is the incident ray, BC is the reflected ray, and BN is the normal. त्यानंतर this angle made by incident ray AB with normal BN is called as angle of incidence and it is denoted by I. Then this angle made by reflected ray BC with normal BN is called as angle of reflection and it is denoted by R. Then first law of reflection is I is equal to R. That is, angle of incidence is equal to angle of reflection. This is first law of reflection. Second law is that incident ray AB and reflected ray BC are lie on opposite sides of normal BN. Second law is incident ray and reflected ray are lie on opposite sides of normal. इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे नेहमीच नॉर्मलच्या विरुद्ध बाजूला असतात. एक डाव्या बाजूला असेल तर दुसरा उजव्या बाजूला असतो. आणि असं कधीही होत नाही की इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे नॉर्मलच्या एकाच बाजूला आहेत, असं कधीही होत नाही. इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे always lie on opposite sides of normal. This is second law. And third law is that incident ray AB, reflected ray BC and normal BN are lie in the same plane. तिघही एकाच प्रतलात असतात, एकाच प्लेनमध्ये असतात. इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल तिघही एकाच प्लेनमध्ये असतात. हा थर्ड लॉ. इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल आर लाय इन दी सेम प्लेन. तर असे रिफ्लेक्शनचे 3 लॉज आपण 11वीत असताना पाहिलेले आहेत. फर्स्ट लॉ इज angle of incidence I is equal to angle of reflection R. This is first law. Second law is incident ray and reflected ray are lie on opposite sides of normal. And third law is incident ray, reflected ray and normal are lie in the same plane. याशिवाय 11वीत आपण रेफ्रॅक्शनचा सुद्धा स्टडी केलेला आहे. जर रे ऑफ लाईट रिफ्लेक्टिंग सरफेसऐवजी एखाद्या रेफ्रॅक्टिंग सरफेसवरती इन्सिडेंट झाला की जो रेफ्रॅक्टिंग सरफेस 2 मीडियमना सेपरेट करतोय, मीडियम 1 अँड मीडियम 2. या 2 मीडियमना सेपरेट करणारा जो इंटरफेस XY आहे यालाच रेफ्रॅक्टिंग सरफेस असं म्हणायचं. जर रे ऑफ लाईट रेफ्रॅक्टिंग सरफेसवरती इन्सिडेंट झाला तर तो आपली डिरेक्शन चेंज करतो. मीडियम 1मधून मीडियम 2मध्ये जाताना तो आपली डिरेक्शन चेंज करतो. ही जी फिनॉमिनॉन आहे त्यालाच रेफ्रॅक्शन ऑफ लाईट असं आपण म्हणतो. व्हेन रे ऑफ लाईट इन्सिडेंट ऑन refracting surface, then it undergo refraction. तर हा एक मुद्दा. When ray of light incident on
refracting surface, then it undergo refraction, त्याचं रेफ्रॅक्शन होतं. आता जी फिगर दिसते त्याला आपण नावं देऊ. ऑलरेडी काही नावं दिलेत. XY इज द refracting surface separating two media, medium 1 and medium 2. AB is the incident ray. BC is the refracted ray. आणि आपण B या पॉईंटला XY या रेफ्रॅक्टिंग सरफेसला नॉर्मल काढू, त्याला MN असं नाव देऊ. तर फिगरचं एक्सप्लेनेशन परत एकदा बघा. XY इज द refracting surface separating two media, medium 1 and medium 2. AB is the incident ray, BC is the refracted ray, and MN is the normal. Then N1 is the refractive index of medium 1, N2 is the refractive index of medium 2. Then this angle made by incident ray AB with normal MN is called as angle of incidence I, and this angle made by refracted ray BC with normal MN is called as angle of refraction, and it is denoted by R. Then first law of refraction is N2 by N1 is equal to sin I divided by sin R. This is first law of refraction. या फर्स्ट लॉलाच स्नेल्स लॉ असंही म्हणतात. If N2 is the refractive index of medium 2, if N1 is refractive index of medium 1, I is the angle of incidence in medium 1, R is the angle of refraction in medium 2, then first law of refraction is N2 by N1 is equal to sin I upon sin R. And this first law is called as Snell's law of refraction. आता मीडियम 1 जर एअरच असेल तर एअरसाठी रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N1 ची किंमत 1 असते. आणि मग स्नेल्स लॉ आपण N2 बाय N1 म्हणजेच N2 बाय N1 म्हणजेच N2, कारण N1 ची किंमत 1 आहे. N2 is equal to sin I is equal to sin R, N2 is equal to sin I upon sin R असा स्नेल्स लॉ लिहिता येईल. जर मीडियम 1 एअर असेल, व्हॅक्यूम असेल, तर स्नेल्स लॉ N2 is equal to sin I upon sin R. So this is first law of refraction. इतर जे दोन लॉ आहेत ते रिफ्लेक्शन सारखेच आहेत. म्हणजे इन्सिडेंट रे AB अँड रेफ्रॅक्टेड रे BC आर lie on opposite sides of normal. अँड थर्ड लॉ सुद्धा रिफ्लेक्शन प्रमाणच आहे. इन्सिडेंट रे AB, रेफ्रॅक्टेड रे BC and normal MN are lie in the same plane. इन्सिडेंट रे, रेफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल एकाच प्लेनमध्ये असतात, हा थर्ड लॉ. तरी तिन्ही लॉज आपण 11वीत असताना पाहिलेले आहेत. सो फर्स्ट लॉ इज इफ N1 refractive index of medium 1, if N2 refractive index of medium 2, if I angle of incidence, R angle of refraction, then first law of refraction or Snell's law of refraction is N2 by N1 is equal to
sin I upon sin R. Second law is incident ray and refracted ray are lie on opposite sides of normal. Third law is incident ray, refracted ray and normal are lie in the same plane. याशिवाय आपण 11वीत असताना रेफ्रॅक्शन थ्रू प्रिझम हेही पाहिलेलं आहे. When ray of light passes through prism, then it splits into 7 colors and it is called as dispersion of light. याशिवाय आपण 11वीत असताना प्रिझम फॉर्म्युला सुद्धा मिळवलेला आहे आणि लेन्सच्या बाबतीत सुद्धा रेफ्रॅक्शन थ्रू लेन्सेस हेही 11वीत असताना पाहिलेलं आहे. तर ही नवीन टॉपिक वेव ऑप्टिक्स याची इंट्रोडक्शन. याच्यामध्ये स्ट्रेट लाईन पाथ ऑफ लाईट इज कॉल्ड ॲज रे ऑफ लाईट. वेन रे ऑफ लाईट इन्सिडेंट ऑन रिफ्लेक्टिंग सरफेस then it undergo reflection. There are 3 laws of reflection. I is equal to R. This is first and very important law of reflection. And other 2 laws are incident ray, reflected ray are lie on opposite sides of normal. Incident ray, reflected ray and normal are lie in the same plane. Similarly, when ray of light incident on refracting surface which separates two media, medium 1 and medium 2, then it undergo refraction, and first law of refraction is n2 by n1 is equal to sin I upon sin R. So this is about introduction of new topic wave optics. याच्यानंतर पुढचा आर्टिकल आहे वेव नेचर, किंवा त्यालाच मी असं नाव दिलं आहे हायजन्स वेव थेरी ऑफ लाईट. आता या आर्टिकलचा क्रमांक 7.2.2 असा आहे आणि याच्या अगोदर एक आर्टिकल आहे त्याचा क्रमांक आहे 7.2.1 आणि त्या आर्टिकलचं नाव आहे कॉर्पिस्क्युलर नेचर ऑफ लाईट. आणि हे आर्टिकल डिलीट केलं असल्यामुळं, कोरोनामुळं डिलीट केलं असल्यामुळं हे आर्टिकल न घेता आपण डायरेक्टली पुढचं आर्टिकल वेव नेचर किंवा हायजन्स वेव थेरी ऑफ लाईट हे आर्टिकल पाहणार आहोत. तरी पण जाता जाता कॉर्पिस्क्युलर नेचर हे जे आर्टिकल आपण घेत नाही आहे त्याबद्दल 1-2 मुद्दे सांगायचे. पहिला मुद्दा असा की न्यूटननं हे नेचर कॉर्पिस्क्युलर नेचर प्रपोज केलं. कॉर्पिस्क्युलर म्हणजेच पार्टिकल नेचर, आणि न्यूटननं लाईटला पार्टिकल नेचर आहे असं मांडलं. त्या थेरीचं नाव होतं कॉर्पिस्क्युलर न्यूटन्स थेरी ऑफ लाईट. आणि त्या कॉर्पिस्क्युलर थेरीमध्ये न्यूटन असं मत व्यक्त केलं आहे की लाईट ही पार्टिकलच्या स्वरूपात असते. परंतु दुसरा मुद्दा असा की ही जी न्यूटनची कॉर्पिस्क्युलर थेरी होती त्यामध्ये अनेक डिफिकल्टीज होत्या किंवा अनेक ड्रॉबॅक्स होते, म्हणून त्या काळात ती थेरी रिजेक्ट केली, नाकारली. न्यूटनची कॉर्पिस्क्युलर थेरी रिजेक्ट झाल्यानंतर हायजन या शास्त्रज्ञांनी वेव थेरी ऑफ लाईट प्रपोज केली आणि त्या वेव थेरीलाच हायजन्स वेव थेरी ऑफ लाईट असं म्हणायचं. न्यूटननं जे सांगितलं होतं की लाईटला पार्टिकल नेचर आहे, कॉर्पिस्क्युलर नेचर आहे, त्याच्या उलट हायजननं असं सांगितलं की लाईटला वेव नेचर आहे. म्हणजे लाईट अशी पार्टिकलच्या स्वरूपात नसून पार्टिकल वेवच्या स्वरूपात असते, पार्टिकल वेवच्या स्वरूपात ट्रॅव्हल होते असं हायजननं सांगितलं.
म्हणून त्याचं पहिलंच पॉस्ट्युलेट असं आहे की लाईट इज ए वेव्ह. न्यूटन असं म्हणला होता, लाईट कन्सिस्ट ऑफ पार्टिकल्स कॉल्ड ॲज कॉर्पिस्कल्स. त्याच्या उलट हायजेन असं म्हटलं की लाईट इज ए वेव्ह, किंवा लाईट ट्रॅव्हल होताना, लाईट प्रोपगेट होताना ती वेव्हच्या स्वरूपात प्रोपगेट होते. लाईट प्रोपगेट्स इन द फॉर्म ऑफ वेव्स. आता दुसरं जे पॉस्ट्युलेट, दुसरं जे मत हायजेननं व्यक्त केलं आहे, त्याच्या अगोदर थोडंसं लक्षपूर्वक ऐका. लाईट जे आहे ती व्हॅक्यूममधून ट्रॅव्हल होते. याशिवाय लाईट मटेरियल मीडियममधून सुद्धा ट्रॅव्हल होते. ग्लाससारखं मटेरियल मीडियम असेल तर त्यातून लाईट ट्रॅव्हल होते, किंवा वॉटरसारखं एखादं मटेरियल मीडियम असेल तरीसुद्धा लाईट त्या वॉटर मीडियममधून ट्रॅव्हल होते. तर लाईट व्हॅक्यूममधून ट्रॅव्हल होते, तसंच लाईट मटेरियल मीडियममधून सुद्धा ट्रॅव्हल होते. ह्या दोन्ही एक्सपेरिमेंटल फॅक्ट आहेत, किंवा आपण रोज पाहतो अशा त्या बाबी आहेत. परंतु ज्या काळात हायजेननं वेव्ह थेरी प्रपोज केली त्या काळात असं मानलं जात होतं की वेव्हला प्रोपोगेशनसाठी मटेरियल मीडियमची आवश्यकता असते. फॉर प्रोपगेशन ऑफ वेव्ह मटेरियल मीडियम इज नेसेसरी, असं त्या काळात मानलं जात होतं. आणि ते मेकॅनिकल वेव्हच्या बाबतीत खरं देखील आहे. परंतु लाईट व्हॅक्यूममधून ट्रॅव्हल होते. व्हॅक्यूममध्ये कुठलंही मटेरियल मीडियम नसताना लाईट व्हॅक्यूममधून ट्रॅव्हल कशी होते, या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी हायजेननं दुसरं पॉस्ट्युलेट व्यक्त केलं, मांडलं. आणि त्या दुसऱ्या पॉस्ट्युलेटचा आशय असा आहे की हायजेननं दुसऱ्या पॉस्ट्युलेटमध्ये एक हायपोथेटिकल मीडियम ॲश्युम केलं. हायपोथेटिकल म्हणजे काल्पनिक. एक हायपोथेटिकल किंवा काल्पनिक मीडियम ॲश्युम केलं आणि त्या मीडियमला इथर असं नाव दिलं. आणि त्याच्या म्हणण्यानुसार, हायजेनच्या म्हणण्यानुसार, हे इथर मीडियम व्हॅक्यूममध्ये पण असतंच, मटेरियल मीडियममध्ये पण असतं, सर्व ठिकाणी असतं, असं हायजेनचं मत आहे. तर हा दुसरं पॉस्ट्युलेट परत एकदा लक्षात घ्या. लाईट व्हॅक्यूममधून ट्रॅव्हल होते, तसंच ती मटेरियल मीडियममधून पण ट्रॅव्हल होते. ह्या दोन्ही आपण रोज पाहतो अशा ह्या गोष्टी आहेत, किंवा एक्सपेरिमेंटल फॅक्ट आहेत. ज्या काळात ही थेरी मांडली, 1668 साली ही थेरी प्रपोज केली. त्या काळात असं मानलं जात होतं की वेव्हला मटेरियल मीडियमच्या गरज असतेच. मग वेव्हला जर मटेरियल मीडियमची गरज असेल तर मग ती व्हॅक्यूममधून कशी पास होते? व्हॅक्यूममध्ये तर कुठलंच मीडियम नसतं. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी हायजेननं दुसरं पॉस्ट्युलेट प्रपोज केलं. आणि त्या दुसऱ्या पॉस्ट्युलेटमध्ये त्यानं एक हायपोथेटिकल मीडियम प्रपोज केलं, काल्पनिक मीडियम प्रपोज केलं. आणि त्या मीडियमला त्यानं इथर असं नाव दिलं. आणि त्याच्या पुढं जाऊन दुसऱ्या पॉस्ट्युलेटमध्ये हायजेन असं म्हणतोय की इथर हे मीडियम मटेरियल मीडियममध्ये पण असतं, व्हॅक्यूममध्ये पण असतं, सर्व ठिकाणी असतं, असं ते दुसरं पॉस्ट्युलेट आहे. आणि ते दुसरं पॉस्ट्युलेट नेमकं असं आहे, टू एक्सप्लेन प्रोपगेशन ऑफ लाईट थ्रू व्हॅक्यूम हायजेन ॲझ्युम्ड अँड hypothetical medium called as ether, and this ether medium is present in material medium as well as in vacuum, असे हे सेकंड पॉस्ट्युलेट. टू एक्सप्लेन
प्रोपगेशन ऑफ लाईट थ्रू व्हॅक्यूम. व्हॅक्यूममध्ये कुठलंही मटेरियल मीडियम नसताना लाईट प्रोपगेट कशी होते, का होते, याचं एक्सप्लेनेशन देण्यासाठी हायजेन ॲझ्युम्ड काय तर ॲन हायपोथेटिकल मीडियम, आणि त्या हायपोथेटिकल मीडियमला इथर असं नाव दिलं. आणि हे इतर मीडियम हायजेनच्या म्हणण्यानुसार मटेरियल मीडियममध्ये पण प्रेझेंट असतं आणि व्हॅक्यूममध्ये सुद्धा ते इथर मीडियम प्रेझेंट असतं. आणि इथं हे लक्षात घ्या की हे इथर जे आहे ते तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये असतं ते इथर नव्हे. हायपोथेटिकल मीडियमला हायजेननं हे नाव दिलेलं आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो की अनेक एक्सपेरिमेंट केले हे इथर मीडियम खरंच आहे का हे डिटेक्ट करण्यासाठी, परंतु एक्सपेरिमेंटली असं दिसून आलं की इथर नावाचं असं कुठलंही मीडियम कुठंही प्रेझेंट नसतं असं एक्सपेरिमेंटली दिसून आलं आहे. म्हणून तसं हायजेननं हे चुकीचंच सांगितलं आहे. परंतु लाईट व्हॅक्यूममधून ट्रॅव्हल होते हे मात्र खरं आहे. आणि ती का होते त्याचं तुम्हाला पुढच्या काही आर्टिकल्समध्ये कळेल. तर हे सेकंड पॉस्ट्युलेट टू एक्सप्लेन प्रोपगेशन ऑफ लाईट थ्रू व्हॅक्यूम. हायजेननं काय केलं, हायजेन ॲझ्युम्ड ॲन हायपोथेटिकल मीडियम कॉल्ड ॲज इथर, अँड दिस इथर मीडियम इज प्रेझेंट एव्हरीवेअर. इट इज प्रेझेंट इन मटेरियल मीडियम ॲज वेल ॲज इन व्हॅक्यूम. तर तिसरं तिसऱ्या पॉस्ट्युलेटमध्ये ही जी हायजेन्स व्यू थिअरी ऑफ लाईट आहे ती रिफ्लेक्शन ऑफ लाईट आणि रिफ्रॅक्शन ऑफ लाईट यांचं क्लिअर कट एक्सप्लेनेशन देते. वेव्ह थिअरी क्लिअरली एक्सप्लेन्स रिफ्लेक्शन ऑफ लाईट अँड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. जस्ट आपण इंट्रोडक्शनमध्ये रिफ्लेक्शन त्याचे लॉज, रिफ्रॅक्शन आणि त्याचेही लॉज इंट्रोडक्शनमध्ये आपण पाहिले. आणि वेव्ह थिअरी ही रिफ्लेक्शन ऑफ लाईट आणि रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ह्या दोन फिनॉमिनॉनचं क्लिअरली एक्सप्लेनेशन देते. आता एखाद्या फिनॉमिनॉनचं क्लिअरली एक्सप्लेनेशन देते म्हणजे नेमकं काय, तर त्या फिनॉमिनॉनचे जे काही लॉज असतील ते प्रूव्ह करायचे, सिद्ध करायचे. फिनॉमिनॉनचे लॉ प्रूव्ह करणे म्हणजे ती फिनॉमिनॉन क्लिअरली एक्सप्लेन करणे. तर वेव्ह थिअरी रिफ्लेक्शनचे आणि रिफ्रॅक्शनचे जे प्रत्येकी 3 लॉज आहेत ते सिद्ध करते, प्रूव्ह करते. आणि आपण पुढच्या काही आर्टिकलमध्ये रिफ्लेक्शनचे 3 लॉज वेव्ह थिअरीच्या आधारे सिद्धही करणार आहोत. आणि टेक्स्टबुकमध्ये रिफ्रॅक्शन ऑफ लाईट याच्यासुद्धा 3 लॉजची प्रूफ वेव्ह थिअरीच्या आधारे दिलेली आहे. परंतु कोरोनामुळं जो सिलेबस कमी केला आहे त्यामध्ये एक्सप्लेनेशन ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ऑन दी बेसिस ऑफ हायजेन्स वेव्ह थिअरी हा भाग डिलीट केला असल्यामुळं आपण फक्त रिफ्लेक्शन ऑफ लाईट याचं वेव्ह थिअरीच्या आधारे एक्सप्लेनेशन पुढच्या आर्टिकलमध्ये पाहणार आहोत. तर हे तिसरं पॉस्ट्युलेट आहे की वेव्ह थिअरी क्लिअरली एक्सप्लेन्स रिफ्लेक्शन ऑफ लाईट ॲज वेल ॲज रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. याशिवाय ऑप्टिक्समध्ये किंवा लाईटच्या बाबतीत इतरही काही फिनॉमिनॉन आहेत. इंटरफिरन्स ऑफ लाईट, डायफ्रॅक्शन ऑफ लाईट अँड पोलरायझेशन ऑफ लाईट ह्या ज्या 3 अलीकडच्या लाईटच्या फिनॉमिनॉन आहेत त्याचंही एक्सप्लेनेशन वेव्ह थिअरी देते. सो वेव्ह थिअरी क्लिअरली एक्सप्लेन्स इंटरफिरन्स ऑफ लाईट, डायफ्रॅक्शन ऑफ लाईट अँड पोलरायझेशन ऑफ लाईट. आणि याच टॉपिकमध्ये पुढच्या आर्टिकलमध्ये आपण हे एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. एक्सप्लेनेशन ऑफ इंटरफिरन्स पाहणार आहोत, एक्सप्लेनेशन ऑफ डायफ्रॅक्शन पाहणार आहोत
परंतु एक्सप्लेनेशन ऑफ पोलरायझेशन ऑफ लाईट हे पाहणार नाही. टेक्स्टबुकमध्ये आहे, परंतु परत एकदा कोरोनामुळं आपला जो सिलेबस डिलीट केला आहे त्यामध्ये पोलरायझेशन ऑफ लाईट याचंसुद्धा एक्सप्लेनेशन डिलीट केलं असल्यामुळं आपण या टॉपिकमध्ये फक्त इंटरफिरन्स ऑफ लाईट अँड डायफ्रॅक्शन ऑफ लाईट याचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. सो चौथं पॉस्ट्युलेट किंवा चौथं मुद्दा की वेव्ह थेरी क्लिअरली एक्सप्लेन्स इंटरफिरन्स ऑफ लाईट, डायफ्रॅक्शन ऑफ लाईट अँड पोलरायझेशन ऑफ लाईट. यानंतर हायजन्स वेव्ह थेरीनं आणखी एक मत व्यक्त केलं लाईटबद्दल, आणि ते असं की स्पीड ऑफ लाईट इज ग्रेटर इन रेअर मीडियम. समजा दोन मीडियम आहेत, एक एअर मीडियम आहे आणि एक वॉटर मीडियम आहे. एअर आणि वॉटर या दोन मीडियममधला XY हा इंटरफेस आहे. जर रे ऑफ लाईट एअरमधून ट्रॅव्हल होऊन तो जर वॉटरमध्ये जात असेल तर एअरमध्ये असताना लाईटचं स्पीड हे जास्त असतं, तर वॉटरमध्ये जाताना लाईटचं स्पीड हे कमी होतं. आता एअर हे रेअर मीडियम आहे, तर वॉटर हे डेन्सर मीडियम आहे, हे तुम्हाला माहीत आहेच. तर रेअर मीडियम असेल तर व्हेलॉसिटी ऑफ लाईट किंवा स्पीड ऑफ लाईट हे जास्त असतं, आणि वॉटर, ग्लास यासारखं डेन्सर मीडियम असेल तर स्पीड ऑफ लाईट हे कमी असतं, असं हायजननं या थेरीमध्ये मत व्यक्त केलं आहे. सो अकॉर्डिंग टू वेव्ह थेरी velocity of light is greater in rare medium like air, and this fact is experimentally true. तर ही हायजन्स वेव्ह थेरी ऑफ लाईट. महत्त्वाचे दोन मुद्दे परत एकदा सांगतो. अकॉर्डिंग टू हायजन्स वेव्ह थेरी ऑफ लाईट, लाईट इज अ वेव्ह. लाईट do not consist of particles according to wave theory. According to wave theory, light is a wave. And last, according to wave theory, velocity of light is greater in rare medium. याचाच अर्थ असा होतो की velocity of light is smaller in denser medium. आणि लाईटमध्ये किंवा ऑप्टिक्समध्ये जे ऑप्टिकल फिनॉमिनॉन आहेत, जसं की इथं काही फिनॉमिनॉनचा उल्लेख आहे, रिफ्लेक्शन ऑफ लाईट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, इंटरफिरन्स ऑफ लाईट, डायफ्रॅक्शन ऑफ लाईट, पोलरायझेशन ऑफ लाईट, यासारख्या ज्या ऑप्टिकल फिनॉमिनॉन आहेत त्यांचं एक्सप्लेनेशन देण्यासाठी जर वेव्ह थेरी वापरली, वेव्ह थेरीचा वापर केला तर त्याला वेव्ह ऑप्टिक्स असं म्हणायचं. मग ऑप्टिक्सच्या ज्या ब्रँचमध्ये ऑप्टिकल फिनॉमिनॉनचं एक्सप्लेनेशन देण्यासाठी वेव्ह नेचर ऑफ लाईट याचा वापर केला जातो त्याला वेव्ह ऑप्टिक्स असं म्हणायचं. आपल्या टॉपिकचं नावच वेव्ह ऑप्टिक्स आहे, मग त्याचा मिनिंग माहिती पाहिजे म्हणून हे केवळ सांगितले. परीक्षेत हे बिलकुल विचारणार नाहीत की डिफाईन वेव्ह ऑप्टिक्स म्हणून, पण आपल्या टॉपिकचंच नाव वेव्ह ऑप्टिक्स आहे आणि वेव्ह ऑप्टिक्स म्हणजे काय हे माहीत नाही असं होऊ नये. तर ऑप्टिक्सची जी ब्रँच ऑप्टिकल फिनॉमिनॉनचं एक्सप्लेनेशन देण्यासाठी लाईटला वेव्ह नेचर आहे असं मानते, लाईटच्या वेव्ह नेचरचा उपयोग करते, त्या ऑप्टिक्सच्या ब्रँचला वेव्ह ऑप्टिक्स असं म्हणायचं. द ब्रँच ऑफ ऑप्टिक्स विच युजेस वेव्ह नेचर ऑफ लाईट टू एक्सप्लेन ऑप्टिकल फिनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज वेव्ह ऑप्टिक्स. तर याच्यानंतर आपण पुढचं आर्टिकल पाहणार आहोत.
ते केवळ टेक्स्टबुकमध्ये दिलं आहे म्हणून घ्यायचं आहे, कारण ते आर्टिकल फक्त त्या दोनच मुद्दे सांगितलेत. एक, लाईट हॅज ड्युएल नेचर. लाईटला दुहेरी स्वरूप आहे, ड्युएल नेचर आहे. मग लाईट कधी कधी पार्टिकल असल्यासारखी बिहेव करते, तर कधी कधी ती वेव असल्यासारखी बिहेव करते. म्हणून लाईटला ड्युएल नेचर आहे. कधी कधी ती पार्टिकल असल्यासारखी वागते, कधी कधी ती वेव असल्यासारखी वागते. म्हणून लाईटला ड्युएल नेचर आहे. आता मग अशी काही फिनॉमिनांचा उल्लेख केला. इंटरफेरन्स ऑफ लाईट, डायफ्रॅक्शन ऑफ लाईट, पोलरायझेशन ऑफ लाईट. ह्या फिनॉमिनॉन घडत असताना लाईट वेव असल्यासारखी वागते, वेव असल्यासारखी बिहेव करते. पण लाईटच्या आणखी एक फिनॉमिनॉन आहे, ती आणखी एका दुसऱ्या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत. त्या फिनॉमिनॉनचं नाव आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट घडत असताना मात्र लाईट पार्टिकल असल्यासारखी बिहेव करते. फोटो इलेक्ट्रिक इफेक्टप्रमाणेच इतरही काही इफेक्ट आहेत, कॉम्प्टन इफेक्ट. त्या बाबतीतसुद्धा लाईट ही पार्टिकलपासून बनलेली आहे असं बिहेव करते. तर इंटरफेरन्स, डायफ्रॅक्शन, पोलरायझेशन या बाबतीत मात्र लाईट वेव असल्यासारखी बिहेव करते. म्हणून लाईटला ड्युएल नेचर आहे. किंवा समटाईम लाईट एक्झिबिट पार्टिकल नेचर, समटाईम लाईट एक्झिबिट पार्टिकल नेचर अँड समटाईम लाईट एक्झिबिट वेव नेचर. सो लाईट हॅज ड्युएल नेचर. एवढेच मुद्दे त्या टेक्स्टबुकमध्ये दिलेत. आणि याचा डिटेल स्टडी, विशेषतः पार्टिकल नेचर ऑफ लाईट याचा डिटेल स्टडी आपण अन्य एका टॉपिकमध्ये करणार आहोत. पण वेव नेचर ऑफ लाईट याचा स्टडी मात्र याच टॉपिकमध्ये करणार आहोत. तर ठीक, पुढच्या आर्टिकलमध्ये जाऊ आपण. पुढच्या आर्टिकलचं नाव आहे लाईट ॲज अ वेव. आता हायजेनने सांगितलं की लाईट इज अ वेव किंवा लाईट प्रोपगेट्स इन द फॉर्म ऑफ वेव. ज्या काळात ही थेरी मांडली ते 1668 साल होतं. त्यानंतर फिजिक्समध्ये खूप प्रगती झाली आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थेरी आली. आणि हायजेननं नुसतंच सांगितलं की लाईट इज अ वेव, पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थेरीनं ती नेमकी कशी वेव्ह आहे तेही सांगितलं. तर वेव्हचे दोन प्रकार तुम्हाला माहीत आहेत, 11वीत असताना आपण ते पाहिलेत. एक म्हणजे ट्रान्सव्हर्स वेव्ह, तर दुसरी लॉन्जिट्युडनल वेव्ह. ट्रान्सव्हर्स वेव्हची फिगर आपण आता सध्या स्क्रीनवरती बघतोय. ट्रान्सव्हर्स वेव्हचं चित्र काढायचं झालं तर आपण हे स्क्रीनवरती दिसते त्याप्रमाणे काढतो. दुसरी जी वेव्ह आहे लॉन्जिट्युडनल वेव्ह, तिचं चित्र काढायचं म्हटलं की आपण असं काढतो. असं काढतो. ट्रान्सव्हर्स वेव्हच्या बाबतीत जो कॉन्व्हेक्स पार्ट आहे त्याला आपण क्रेस्ट म्हणतो, जो कॉन्केव पार्ट आहे त्याला आपण ट्रप असं म्हणतो. लॉन्जिट्युडनल वेव्हच्या बाबतीत जिथं मीडियमचे पार्टिकल्स क्राऊडेड आहेत, गर्दी करून आहेत, त्या पार्टला आपण कॉम्प्रेशन असं म्हणतो. तर जिथं मीडियमचे पार्टिकल्स वाईडली सेपरेटेड आहेत त्याला आपण रेअरिफॅक्शन असं म्हणतो. थोडक्यात काय, तर ट्रान्सव्हर्स वेव्हमध्ये क्रेस्ट आणि ट्रप अल्टरनेट असतात, तर लॉन्जिट्युडनल वेव्हमध्ये कॉम्प्रेशन्स आणि रेअरिफॅक्शन्स हे अल्टरनेट असतात. हे आपण 11वीत असताना पाहिले. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थेरीनुसार
लाईट जी आहे ती लॉन्जिट्युडिनल वेव्ह नसते, तर ती ट्रान्सव्हर्स वेव्ह असते. तर लाईट ॲज अ वेव्ह याच्या बाबतीत पहिला मुद्दा असा की लाईट इज ए ट्रान्सव्हर्स वेव्ह. एवढंच पुरेसं नाही आहे. याच्या पुढं जाऊन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थेरी असं म्हणते की ती केवळ ट्रान्सव्हर्स नाही आहे, तर ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. म्हणजे ती अशी आहे. एक मिनिट, फिगर मी जरा पूर्ण करतो. लाईट वेव्ह केवळ ट्रान्सव्हर्स नाही आहे, तर ती ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. फिगरमध्ये दिसतंय त्याप्रमाणे ती ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. हायजननं फक्त काय सांगितलं की लाईट इज अ वेव्ह, कसली वेव्ह सांगितलं नाही. परंतु लाईट ही एक्झॅक्टली ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे, कारण यामध्ये क्रेस्ट आहेत, ट्रप आहेत, दोन दोन क्रेस्ट आहेत, दोन दोन ट्रप आहेत. आणि म्हणून लाईट वेव्ह ही ट्रान्सव्हर्स आणि फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह देखील आहे. म्हणून लाईट ॲज अ वेव्ह याच्या बाबतीत पहिला मुद्दा असं सांगता येईल की लाईट इज ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असं का म्हटलं आहे, तर या वेव्हमध्ये इलेक्ट्रिक फील्ड व्हेक्टर्स आहेत, शिवाय मॅग्नेटिक फील्ड व्हेक्टर्स आहेत. आत्ता जी फिगर तुम्हाला स्क्रीनवरती दिसते त्यामध्ये रेड कलरमध्ये जे दाखवले, रेड कलरमध्ये जे ॲरो दाखवलेत ते ॲरोज म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड व्हेक्टर्स आहेत. हे सर्व ॲरो किंवा ट्रपमध्ये असणारे जे रेड कलरचे ॲरो आहेत ते इलेक्ट्रिक फील्ड व्हेक्टर आहेत. तर ब्ल्यू कलरमध्ये जी वेव्ह दाखवले त्यामध्ये जे ब्ल्यू कलरने ॲरो दाखवलेत ते मॅग्नेटिक फील्ड व्हेक्टर्स आहेत. सो ब्ल्यू ॲरोज म्हणजे मॅग्नेटिक फील्ड व्हेक्टर्स, तर रेड ॲरोज म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड व्हेक्टर्स आहेत. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हमध्ये इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड व्हेक्टर्स असल्यामुळं त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असं म्हटलं आहे. आणि क्रेस्ट आणि ट्रप असल्यामुळं तिला ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हटले. म्हणजे लाईट इज ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ट्रान्सव्हर्स का, तर क्रेस्ट आणि ट्रप आहेत म्हणून. इलेक्ट्रोमॅग्नेटिक का, तर त्यामध्ये इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड व्हेक्टर्स आहेत म्हणून. तर पहिला मुद्दा लाईट इज ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. दुसरा मुद्दा असा आहे की इलेक्ट्रिक फील्ड व्हेक्टर्स हे अलॉंग वाय ॲक्सिस आहेत. इलेक्ट्रिक फील्ड व्हेक्टर हे अलॉंग वाय ॲक्सिस आहेत, तर मॅग्नेटिक फील्ड व्हेक्टर हे अलॉंग एक्स ॲक्सिस आहेत. आणि तुम्हाला माहीत आहे एक्स आणि वाय ॲक्सिस एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. म्हणून इलेक्ट्रिक फील्ड व्हेक्टर्स आणि मॅग्नेटिक फील्ड व्हेक्टर्स हे सुद्धा एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. आणि हे दोघंही परपेंडिक्युलर टू डिरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्ह याला परपेंडिक्युलर असतात. इथं जो ॲरो दिसतोय ती डिरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्ह आहे. या डिरेक्शननी लाईट प्रोपगेट होते आणि ही डिरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ लाईट दोघांनाही परपेंडिक्युलर असते. इलेक्ट्रिक फील्ड व्हेक्टरला पण परपेंडिक्युलर असते आणि मॅग्नेटिक फील्ड व्हेक्टर्सला पण परपेंडिक्युलर असते. म्हणून इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं नेमकं स्वरूप हे दुसऱ्या मुद्द्यामध्ये क्लिअर होतं
की इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रान्सव्हर्स वेव्स किंवा ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाईट वेव्स याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स असतात, मॅग्नेटिक फील्ड वेक्टर्स असतात. दोन्ही फील्ड वेक्टर्स एकमेकाला परपेंडिक्युलर असतात आणि दोन्ही फील्ड वेक्टर्स हे डिरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ लाईटला सुद्धा परपेंडिक्युलर असतात. तर त्यास सांगता येईल, एक मुद्दा आपण पाहिलायच की लाईट इज ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, पण त्याच्या पुढे जाऊन असं सांगता येईल की ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स कन्सिस्ट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स अँड मॅग्नेटिक फील्ड वेक्टर्स. त्याच्या पुढे जाऊन असं सांगता येईल की इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स अँड मॅग्नेटिक फील्ड वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर अँड बोथ आर परपेंडिक्युलर टू डिरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्ह. असं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हबद्दल आणखी काही मुद्दे सांगता येतील. तर त्यातला दुसरा मुद्दा असा की ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाईट वेव्स कन्सिस्ट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स अँड मॅग्नेटिक फील्ड वेक्टर्स. हे इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड वेक्टर्स कसे आहेत, तर इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स अँड मॅग्नेटिक फील्ड वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर अँड बोथ आर परपेंडिक्युलर टू डिरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्ह. आता या पुढे जाऊन पुढचा मुद्दा आपण बघू की दीज ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाईट वेव्स डू नॉट रिक्वायर मटेरियल मीडियम. म्हणजे हायजननं सांगितलं की लाईट वेव्ह आहे आणि वेव्हचं प्रोपगेशन, लाईटचं प्रोपगेशन व्हॅक्यूममधून होण्यासाठी त्यानं इथर नावाचं मीडियम ॲझ्युम केलं होतं की जे काल्पनिक होतं, आणि जे काल्पनिक असतं ते वास्तवात कधीच नसतं. वस्तुस्थिती अशी आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाईट वेव्सना मटेरियल मीडियमची गरजच नाही. मटेरियल मीडियममधून त्या ट्रॅव्हल होतात पण त्याची गरज नाही. ग्लाससारखं, वॉटरसारखं मटेरियल मीडियममधून लाईट ट्रॅव्हल होते, पण तसं मटेरियल मीडियम नसलं तरीसुद्धा लाईट वेव्स ट्रॅव्हल होतात. व्हॅक्यूममधूनसुद्धा त्या ट्रॅव्हल होतात. असं लाईट ॲज अ वेव्ह याच्याबद्दलचा हा मुद्दा आहे की दीज ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाईट वेव्स डू नॉट रिक्वायर मटेरियल मीडियम. याचाच अर्थ काय होतो की ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाईट वेव्स कॅन ट्रॅव्हल थ्रू मटेरियल मीडियम ॲज वेल ॲज थ्रू व्हॅक्यूम. इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाईट वेव्सना गरजच नाही कुठल्याही मीडियमची. असलं तरी चालतंय, नसलं तरी चालतंय. असलं तरी त्या ट्रॅव्हल होतात, नसलं तरी ट्रॅव्हल होतात. मटेरियल मीडियममधून ट्रॅव्हल होतात आणि मटेरियल मीडियम नसलं तरी व्हॅक्यूममधून सुद्धा त्या ट्रॅव्हल होतात. असा हा मुद्दा आहे. दीज ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाईट वेव्स कॅन ट्रॅव्हल थ्रू मटेरियल मीडियम ॲज वेल ॲज थ्रू व्हॅक्यूम. आता जर व्हॅक्यूममधून ट्रॅव्हल होत असेल तर स्पीड ऑफ लाईट, हे तुम्हाला याची कल्पना आहेच की स्पीड ऑफ लाईट थ्रू व्हॅक्यूम इज सी इज इक्वल टू 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. एका सेकंदात व्हॅक्यूममध्ये लाईट 3 × 10⁸ मीटर एवढं डिस्टन्स कवर करते. म्हणजे कळेल अशा भाषेत सांगायचं म्हटलं तर व्हॅक्यूममधून जाताना किंवा एअरमधून जाताना सुद्धा स्पीड ऑफ लाईट हे 3 लाख किलोमीटर पर सेकंद इतकं असतं. म्हणजेच व्हॅक्यूममधून जाताना, एअरमधून जाताना लाईट एका सेकंदात 3 लाख किलोमीटर एवढं डिस्टन्स कव्हर करते. सो स्पीड ऑफ लाईट थ्रू व्हॅक्यूम इज 3 × 10⁸ मीटर पर सेकंद and speed of light through vacuum is denoted strictly by small c. आणि व्हॅक्यूम नसेल, दुसरं कुठलं तरी मटेरियल मीडियम असेल तर स्पीड ऑफ लाईट कसं असतं हे पुढच्या पॉईंटमध्ये सांगितलं आहे.
की स्पीड ऑफ लाईट थ्रू मटेरियल मीडियम इज लेस दॅन स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. मटेरियल मीडियममध्ये स्पीड ऑफ लाईट हे कमी असतं. उदाहरणच द्यायचं झालं तर स्पीड ऑफ लाईट थ्रू ग्लास इज 2 × 10⁸ मीटर पर सेकंड. तर स्पीड ऑफ लाईट थ्रू एअर और स्पीड ऑफ लाईट थ्रू व्हॅक्यूम इज 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. ग्लासमध्ये 2 × 10⁸ मीटर पर सेकंड, तर एअरमध्ये 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. याचाच अर्थ की स्पीड ऑफ लाईट इज ग्रेटर इन व्हॅक्यूम दॅन स्पीड ऑफ लाईट इन एनी अदर मटेरियल मीडियम. यानंतर पुढचा मुद्दा, स्पीड ऑफ लाईट इन मटेरियल मीडियम डिपेंड्स ऑन रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम. मटेरियल मीडियममधून लाईट ट्रॅव्हल होताना लाईटचं स्पीड हे कशावरती अवलंबून आहे? तर ज्या मटेरियल मीडियममधून ती लाईट ट्रॅव्हल होते त्या मीडियमचा रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स याच्यावरती स्पीड ऑफ लाईट अवलंबून असतं. स्पीड ऑफ लाईट इन मटेरियल मीडियम डिपेंड्स ऑन रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम. साधारणपणे ग्लासचा रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा 1.5 असतो, तर वॉटरचा रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा 1.33 इतका असतो. आणि या रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवरती स्पीड ऑफ लाईट हे अवलंबून असतं. पुढच्या पॉईंटमध्ये आपण रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची डेफिनेशन पाहतो आहे की जे आपण अनेक वेळा पाहिले असेल की रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम इज इक्वल टू स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम डिवायडेड बाय स्पीड ऑफ लाईट इन मीडियम. हे बऱ्याच वेळा पाहिले आपण. किंवा रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम आपण एन डिनोट करतो, स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम सी न डिनोट करतो, आणि स्पीड ऑफ लाईट इन अदर मीडियम जर आपण फी न डिनोट केलं तर एन इज इक्वल टू सी बाय फी हा फॉर्म्युला तयार होतो, आणि तो आपण यापूर्वी पाहिलेला आहे. याच्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज, लाईट वेव्ज ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत आणि त्यांच्या वेव्हलेन्स ह्या फेरी शॉर्टपासून फेरी लॉंगपर्यंत काहीही असू शकतात. त्यांची रेंज ही फेरी शॉर्टपासून फेरी लॉंग अशी असू शकते. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज हॅव वेव्हलेन्स रेंजिंग फ्रॉम फेरी शॉर्टर टू व्हेरी लॉंगर वेव्हलेन्स. आणि वेव्हलेंथच्या चढत्या क्रमाने जर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज क्लासिफाय केल्या तर असं सांगता येईल की सर्वात कमी वेव्हलेंथ ही गॅमा रेजची असते. गॅमा रेजपेक्षा जास्त वेव्हलेंथ कोणाची? एक्सरेज. एक्सरेजपेक्षाही जास्त वेव्हलेंथ अल्ट्राव्हायोलेट रेज. अल्ट्राव्हायोलेट रेजपेक्षाही जास्त वेव्हलेंथ फिजिबल लाईट जी आपण पाहतो. फिजिबलपेक्षाही जास्त इन्फ्रारेड. इन्फ्रारेडपेक्षा जास्त मायक्रोवेव्ज, आणि सर्वात जास्त वेव्हलेंथ ही रेडिओ वेव्हची असते. अगोदरच्या मध्ये आपण असं बघितलं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची वेव्हलेंथची रेंज ही वाईड असते, फेरी शॉर्टपासून फेरी लॉंगपर्यंत. मग इन्क्रीजिंग वेव्हलेंथ याप्रमाणे जर आपण क्रम लावला तर तो क्रम या पद्धतीने लावता येईल. गॅमा रेज, एक्स रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज, फिजिबल रेज, इन्फ्रारेड रेज, मायक्रोवेव्ज अँड रेडिओ वेव्ज. सर्वात कमी वेव्हलेंथ गॅमा रेजचे, तर सर्वात जास्त वेव्हलेंथ रेडिओ वेव्हची. तर लाईट इज अ वेव्ह असं केवळ हायजेननं सांगितलं, पण ती नेमकी वेव्ह कशी आहे याचे डिटेल्स आपण या आर्टिकलमध्ये पाहिले. आपण इथं थांबतोय. धन्यवाद.